नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। देशाची परिस्थिती ही आज ज्या परिस्थितीने आपण पाकला ठोकलंय आणि पाकच्या संदर्भातून जे तटस्थ निर्णय घेऊन ज्या पद्धतीने आतंकवादाच्या विरोधात ज्या सैन्य कारवाया झाल्या त्या कारवायांमध्ये ज्या पद्धतीचा धडा पाकिस्तानला पाहिजे होता तो धडा देण्यात आम्ही यशस्वी ठरलो। परंतु ज्या पद्धतीची गरळ या भारतात ओळखली जाते, ज्या पद्धतीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली किंवा स्वतःच्या मत आणि राजकारणाच्या पायी जी पद्धतीची परिस्थिती निर्माण केली जाते, खऱ्या अर्थाने ते बघितल्यानंतर खऱ्या वाट्यानं भीती वाटू लागलेली। वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने सोफिया कुरेशींवर भाजपला घरचा आहेर मिळाला, खऱ्या अर्थानं प्रदीप शहा की जे मध्य प्रदेशचे मंत्री आहेत आणि मंत्रिपदावर असताना ज्या पद्धतीचा सैन्य कारवाईचा जो परिस्थिती भारताने दाखवली, ज्या पद्धतीने सोफिया कुरेशींनी ज्या पद्धतीनं या गोष्टीची बाजू मांडण्यासाठी सोफिया कुरेशींना जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि ती बाजू मांडत असताना सोफिया कुरेशींनी स्वतःच जी बाजू आहे ती भक्कमपणे पाकिस्तान समोर ठेवली। वास्तविक स्वरूपात या गोष्टीचं गर्व असणं गरजेचं आहे, परंतु आम्ही राजकीय लवलुपतेमध्ये आणि राजकीय महत्वाकांक्षेमध्ये इतके आंधळे झालो की आम्हाला देशहित आणि सर्व समाजहित नेमकं कशात आहे हेही कळायला मार्ग नाही। तर दुसरा विषय की ज्या पद्धतीनं विरोधी पक्षांनी जो कांगावा लावलाय आणि जी बोंब मारायला सुरुवात केली, वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं भारतीय सैनिकांनी जे शौर्य दाखवलं किंवा भारतीय इच्छाशक्ती ज्या पद्धतीने मोदींनी दाखवली, आता ज्या पद्धतीच्या या दोन्ही गोष्टींची विवेचन जर आपण केली तर सर्व बाजू पाण्यासारख्या स्वच्छ आहेत। हे वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीचं मनोधैर्य आणि ज्या पद्धतीचं पाठबळ म्हणजे सरकार चालवण्यावाल्यांकडून या सैनिकांना मिळायला पाहिजे, ते आज सैनिकांना ते बळ मिळतंय। त्याच्यामुळं आज ज्या परिस्थितीत पाकिस्तानला आम्ही नेऊन सोडलंय किंवा आज जागतिक पटलावर ज्या पद्धतीने पाकिस्तानची वस्त्रहरण आम्ही ज्या पद्धतीने केलं, ते वस्त्रहरण आमच्याच लोकांनी आता गुंडाळायला सुरुवात केलेली। वास्तविक पाहता केजरीवाल सारख्या आम आदमी पार्टीचा जो विषय आहे त्याच्यात आता आतिशी मार्लेनांनी ज्या पद्धतीची पुन्हा कवायत केली की आधी सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेस केजरीवालांनी पुरावे मागितले होते, आता आतिशी मार्लेनांनी पुरावे मागितलेत आणि या पुराव्यांच्या या गोष्टीमध्ये कधीही कशा पद्धतीचं बोलून जातील आणि काय मांडून जातील याच्यातच आता काही तथ्य राहिलेलं नाही। वास्तविक स्वरूपात तुम्हाला दिसतं तरी काय, आज ज्या पद्धतीची कारवाई पाकिस्ताननं भारतीयांसोबत केली आणि भारतीयामध्ये आतमध्ये बंडाळगी पेटावी या पद्धतीची कृती करून सुद्धा भारतीयांनी ही एकोप्याची जी भावना दाखवली, त्या एकोप्याच्या भावनेत पहिल्यांदा चोख उत्तर तिथंच मिळालं की जे हेतू मुल्ला मुनीरला अपेक्षित होतं आणि हे अपेक्षित असताना ज्या पद्धतीच्या कारवाया भारतात व्हायला हव्या होत्या त्या न होता आम्ही एक बळानं या सैनिकी कारवाई किंवा सरकारच्या पाठीशी उभे राहिलो आणि सरकारनं जे गरज होती, ज्या गोष्टीची महत्वाकांक्षा होती आणि जे आमच्यावर नासुरासारखं आम्हाला सळत होतं, तो काटा सरकारने अशा पद्धतीने काढला आणि त्याच्या पुढची जबाबदारी ही पाकिस्तानवर सोपवून दिली। त्या दिवशी प्रधानमंत्र्यांचं जर भाषण नीटपणे ऐकलं असेल तर त्यांनी त्या आतंकवादी विषयांवर इतक्या स्पष्टतेने बोलले की कमी भाषा शब्द असतील किंवा त्याला रंगवलं गेलं नसेल, पण ती स्पष्टता भरपूर होती। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आतंकवादाला जो जन्म देणार आहे आणि जो आतंकवादाला खतपाणी घालणार आहे त्यांनीच आता या आतंकवादाला नायनाट करावा, यांनी स्वतःच्या पद्धतीने स्वतःचं घर साफ करावं, त्याची जबाबदारी आमच्यावर नाही। म्हणजे हाफिज सईद असेल, मौलाना अझहर असेल किंवा अजून तिथं जे आतंकवादी पिल्लावळ पोचली जाते ना, ती पोचलेली पिल्लावळ आता पाकिस्तानच आपल्या पद्धतीने निपटारा करावा त्याचा।
आंतरराष्ट्रीय मंचावर तुम्हाला यायचं असेल, व्यापाराच्या संदर्भात पुढे यायचं असेल, सिंधू नदीच्या करारात तुम्हाला पुढे यायचं असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी अगोदर तुम्हाला स्वतःचं घर साफ करा, नंतर आमच्याशी बोलणी करण्यासाठी पुढे या. एवढा स्पष्ट संदेश दिला असताना सुद्धा आम्हाला त्या म्हणजे झोपलेल्या माणसासारखी आमची गत झालेली. म्हणजे जे झोपेचं सोंग करतोय त्याला धड उठवता येत नाही, त्याला धड झोपवता येत नाही. कारण की सोंग करण्याला काय असतं. आणि आज तीच झोपेचं सोंग घेणाऱ्या प्रतिपक्षांना आज तीच परिस्थिती त्यांच्यावर येऊन ठेवली. आज मोदी नावाने जो विरोध करायचा आणि जो टाहा फोडायचा आहे, यांना या संदर्भातून काय नेमकं निष्पन्न करायचंय ते त्यांनाच माहिती. कारण की जनतेने तुमची परिस्थिती अशी करून ठेवली आहे की तुमची परिस्थिती ना घरची राहिलेली ना घाटची राहिलेली आहे. तरीही तुम्ही कांगावा करून ज्या पद्धतीचं वोट बँक म्हणजे मताचं राजकारण करण्याचा प्रयत्न करताय, त्या मताच्या राजकारणामध्ये दिवस आता गेली. कारण की जोपर्यंत लोकांमध्ये भीती होती, लोकांमध्ये गैरसमज होते, लोकांमध्ये ज्या पद्धतीनं वातावरण निर्मिती करून तुम्हाला त्या गोष्टीचा फलित करता येत होतं. पण सगळ्यात मोठं फलित हे झालं की एवढी सगळी आग पाखड होत असताना सुद्धा मुल्ला मुनीरनी एवढी सगळी संकल्पना बांधून असताना भारत हा स्थिर राहिला. कारण की ज्या पद्धतीनं आमच्या भावंडांना धर्म विचारून त्यांच्या इजारी फेडून ज्या पद्धतीने त्यांच्यावर जो अत्याचार करण्यात आला, त्यांच्या घरच्यांसमोर म्हणजे त्यांच्या अर्धांगिनी समोर त्यांच्या डोक्यात गोळ्या घालण्यात आल्या, या परिस्थितीत असताना सुद्धा भारतीय लोकांनी धैर्य सोडणार. ही खरी सहिष्णुता की आमच्याच टेम्याने आमचं घर पेटवायची आमचीकडे पद्धत नाही, हे आम्ही जगाला स्पष्ट करून दिलं. आणि दुसरी पद्धत हे दाखवली की आमच्या वाटे गेल्यानंतर तुमची काय परिस्थिती होते. तर पहिल्यांदा 9 आतंकवादी ठिकाणं ठोकली आणि या 9 आतंकवादी ठिकाणांमध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती झाली, आज पंजाबमध्ये जाऊन त्याच्या छातीवर ज्या पद्धतीचा वार आम्ही केला, त्या पद्धतीची कारवाई या अगोदर कधीही झालेली नाही, हे स्पष्ट आहे. आणि या सगळा कांगावा हा सगळा जो विषय आहे तो आतंकवादाच्या संदर्भात आहे. आमचं अजूनही युद्ध पाकिस्तानशी नाहीये. आणि ज्या पद्धतीनं पाकिस्तानने आतंकवादाचा पाठराखण करायला पुढे आल्यानंतर आम्ही त्याची काय दुर्दशा केली आणि त्याची 11 ठिकाणं आणि त्यांच्यावर सैनिकांवर, कारण की आम्हाला करायचं असलं तर आम्ही इस्लामाबादमध्ये बॉम्ब टाकून मोकळे झालो असतो, तिथल्या संसदेवर बॉम्ब टाकून मोकळे झालो असतो, तिथल्या बाकीच्या गोष्टी आम्ही बेचिराग करून मोकळे झालो असतो. पण बेचिराग करणं किंवा मानवता न दाखवणं हे आमचा धर्म नाही. आम्हाला बुद्ध हवाय, युद्ध नव्हे. पण या सगळ्या करत असताना समोरच्या माणसाला धडाही शिकवायचा आणि आमची मानवताही कायम ठेवायची, याचं खरं गणित आणि खरं गमक जर कुठं असेल तर आज ज्या पद्धतीने भारत वागतोय आणि जी परिस्थिती दाखवतोय त्यामध्ये हे विषय सगळे दडलेले आहेत. कारण की ज्या पद्धतीने इस्रायलनं ज्या पद्धतीने हमासवर जेव्हा आक्रमण सुरू केली, न त्या आक्रमणामध्ये इस्रायलनं मानवता बघितली, न तिथली परिस्थिती बघितली, न तिथलं काय बघितलं. आतंकवादाच्या पद्धतीनं आतंकवाद्यांना ज्या पद्धतीची उत्तरं द्यायची त्या पद्धतीनं त्यांनी युद्ध सुरू केलं आणि फिलिस्तीनची काय अवस्था झाली ती आज आमच्या डोळ्यासमोर आहे. किंवा युक्रेन आणि रशिया या दोघांच्या युद्धामध्ये कशा पद्धतीने सर्वसामान्य माणूस व्यथित झाला आणि सर्वसामान्य माणसाची परिस्थिती कशी हाताबाहेर गेली हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय. तरी पाकिस्ताननं एवढा टाव पडून एवढी कारवाया करून ज्या पद्धतीनं त्याला त्याचं प्रत्युत्तर देण्यात आम्ही यशस्वी ठरलो, या दोन्ही गोष्टीमध्ये आज आम्ही मानवताही सिद्ध केली आणि शत्रुताही सिद्ध केली. कारण की आमचा मूळ लक्ष आहे ती आतंकवादाशी लढणं. आतंकवाद्यावर आम्ही हल्ला करणं हा आमचा मूळ हेतू आहे. आणि आतंकवाद जर नायनाट झाला तर आमच्या प्रगतीमध्ये कुणीही विरजण घालू शकणार नाही, याची आम्हाला शाश्वती. मग या दोन्ही गोष्टी आम्हाला कशा पद्धतीने सामाजिक पटलावर मांडायच्या होत्या आणि आम्हाला पाकिस्तानच्या भूभागाशी आम्हाला कसलाही मोह नाही. आज आमचा विषय फक्त पीओके पुरता आहे, पण पीओकेचा विषय या परिस्थितीत मांडता येणार नाही. कारण की आम्ही हा
हा जो लढा आहे तो जगासमोर आतंकवादी विरुद्ध म्हणून मांडलेला आहे. आणि POK हा विषय द्विपक्षीय असल्यामुळं जोपर्यंत पाकिस्तान आणि भारत या द्विपक्षीय चर्चेमधून हा मुद्दा सुटत नाही तोपर्यंत त्याच्यात हात घालणं किंवा पाकिस्तान सारखं आक्रमण करून ते परत मिळवणं हे योग्य वाटणार नाही. शेवटी भारताला भारताची प्रतिमा जपायची, भारताला भारताचं शौर्य जपायचंय, भारताला भारताची माणुसकी जपायची आहे. तर या सगळ्या वलयांना जेव्हा आम्ही एकत्रीकरण करून जेव्हा लक्ष केंद्रित करतो तेव्हा समोर दिसत होता फक्त तो आतंकवाद. आणि या आतंकवादांना ज्या पद्धतीनं आम्ही भुईसपाट केलं, ज्या पद्धतीने आतंकवाद्यांची कंबर मोडण्याचं आम्ही जे यश मिळवलं, यात आज खऱ्या अर्थानं भारत हा यशस्वी झालेला आहे. आणि यानंतर त्यांच्याकडून सीजफायरचं ज्या गोष्टी आल्या त्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने जी एक लक्ष्मण रेषा ओढली की ज्या पद्धतीनं यापुढे जर एकही आतंकवादी कारवाई आमच्यावर झाली तर आम्ही त्याला युद्ध समजू आणि जे जशाला तसं चोख उत्तर तुम्हाला मिळेल याची शाश्वती तुम्ही आता बाळगा. मग या सगळ्या समीकरणांमध्ये आमची भूमिका कुठं चुकली हा विषय आत्मचिंतनाचा आहे. आणि हा विषय आमची चूक कुठं झालेली नसेल आणि विनाकारण ट्रम्प सारखा ज्या माणसाची हस्तक्षेप आमच्याशी कधी जमलेलं नाही, आतापर्यंत 10 वेळेस आम्ही जाऊन त्याला त्याच्या पद्धतीने त्याच्या कोपराला गोळी लावून आम्ही आलो, पण भारताच्या संदर्भात आजही ट्रम्पला कोपराला गोळ लावणं जमलेलं नाही. ज्या पद्धतीने याच्या अगोदरच्या परिस्थितीचा जर विचार केला तर आजपर्यंत आमच्या कोपऱ्याला गोळ लावून 10 वेळेस आम्हाला मागं फिरवलं जायचं, पण आज उलट झालंय की आम्ही ज्या पद्धतीने ट्रम्पच्या कोपऱ्याला गोळ लावून आम्ही आमच्या हेतू साध्य करण्याचा जो प्रयत्न केलाय ते हेतू साध्य होत असताना समोर दिसत असताना आज ज्या पद्धतीची परिस्थिती प्रतिपक्षाने येऊन मांडलेली आहे आणि जो कांगावा सुरू केलाय, खऱ्या अर्थाने या कांगाव्याची खऱ्या अर्थानं क्यू केली पाहिजे. कारण की अस्तित्व नसलेल्या आणि अस्तित्व गमावून बसलेल्या लोकांनी पुन्हा अस्तित्व मिळवण्यासाठी जी धडपड सुरू केली आहे ती अशा पद्धतीनं कधीही साध्य होणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमची परिस्थिती ही जनतेशी प्रामाणिक आहे. तुम्ही राजकारण हे जनतेसाठी करता आणि जनता नेहमी तुमचं लक्ष केंद्रित करून ठेवण्यासाठी तुम्हाला जनतेच्यासाठी ही उपाययोजना करावी लागतील. अशा पद्धतीचे कांगावे आणि अशा पद्धतीची भडीमार चिखलफेक करू कधीही प्रतिमा स्वच्छ होत नसते. हे आता विरोधी पक्षांनी चांगल्या पद्धतीने समजून घ्यावं आणि ज्या पद्धतीची परिस्थिती आज भारताची झालेली आहे त्याच्यात अशा पद्धतीच्या कांगावे करून त्याला गालगोट लावण्यापेक्षा, सूर्यावर थुकण्यापेक्षा आपल्या परिस्थितीला आपण जपून सर्वसामान्यांमध्ये गमावलेला विश्वास आम्ही परत कसा मिळवता येईल याकडे जर लक्ष केंद्रित केलं तर निश्चित या भारताची परिस्थिती आणि भारताचं भवितव्य चांगल्या पद्धतीने फुलेल आणि हे राष्ट्र जागतिक महासत्ता म्हणून या आशिया खंडामध्ये नव्हे तर पूर्ण जगात आम्ही एक चांगल्या पद्धतीची आम्ही प्रतिमा तयार करू शकू ह्याच्यात दुमत नाही. बघूया प्रतिपक्षांना किंवा विरोधी वाकावर बसणाऱ्या लोकांना देव किती सद्बुद्धी देतो आणि या सामाजिक परिप्रेक्षामध्ये आम्ही आज ज्या पद्धतीची कारवाई केली त्याबद्दल पुन्हा एकदा लष्कराचे आणि मोदींचे खूप खूप अभिनंदन, खूप खूप आभार. नमस्कार.